बनवूया गणपती बाप्पाचे आवडीचे उकडीचे मोदक। कढईमध्ये 1 चमचा तूप गरम केलं, यामध्ये 1 वाटी गूळ घातलं। गूळ वितळल्यानंतर 2 वाट्या ओलं खोबरं घातलं। सगळं छान आता एकजीव करून घ्यायचं आहे। ड्राय होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। हे सारण असं ड्राय झालं आहे, गॅस बंद करायचा आहे। वेलची पूड आणि जायफळ पूड घालायची आहे। सारण तयार झालं आहे, आता उकड तयार करूया। कढई गरम करत ठेवले, यामध्ये 1 वाटी पाणी घातलं आणि 1 वाटी दूध घातलं। दुधामुळे मोदक अगदी पांढरे शुभ्र होतात। 1 चमचा यामध्ये तूप घालायचं आहे, तुपामुळे मोदकाला चकाकी येते। याला उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये 2 वाट्या तांदळाचं पीठ घालायचं आहे। सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। यानंतर झाकण ठेवून असंच हे 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे। 5 मिनटानंतर ही उकड परातीमध्ये काढून घ्यायची आहे। यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि उकड गरम आहे तर सुरुवातीला तांब्याने अशी मळून घ्यायची आणि कोमट झालं की हाताने 8 ते 10 मिनटं मळून सॉफ्ट करून घ्यायचे। आता याचा आपण मोदक वळून घेऊया। अशा पद्धतीने तुम्हाला पारी बनवता येत नसेल तर काय करायचं, मोदकाच्या पिठीसाठी तांदूळ कुठला वापरायचा, साच्याने मोदक कसा बनवायचा, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओच्या खालील जो त्रिकोण दिसतोय त्यावरती क्लिक करा, म्हणजे तुम्ही पूर्ण रेसिपी पाहू शकता। अगदी डिटेल रेसिपी मी शेअर केली आहे। तर अगदी पहा, सुबक असा मोदक वळून तयार आहे। वेगवेगळ्या डिझाईनचे मोदकसुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत। मोदक मी 7 ते 8 मिनटं वाफवून घेतले। अगदी पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत असे आपले उकडीचे मोदक इथे तयार झालेत। नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा।